तो गुड मॉर्निंग गाईज. आजचा आपला व्लॉग इथे चालू करू आपण. बॅक टू वेलकम टू अवर व्लॉग. मग आज आपण थोडेसे लेट झालेलो. आपले सगळे मित्र तिकडे गेलेले आहे ड्युटीवर. आपण काय नाही अर्धा तास 40 मिनिट्स लेट झालेलो. तिकडे जाऊ आता. आजचे गेस्टचा आता जेवढा काम आहे तेवढा करू. आणि आजचा ब्लॉग फुल इंटरेस्टिंग राहणार आहे. आजचा पहिला दिवस आहे. आज कल्चरल पण आहे. श्रेयसचा परफॉर्मन्स आहे आणि खूप सारे गेस्ट पण येणार आहे. समीर चौगुलेचा आज स्किट आहे. तर आजचा ब्लॉग पाहायला विसरू नका. पूर्णपणे ब्लॉग पहा आखरीपर्यंत, शेवटपर्यंत. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण इथं नाश्ता करायला आलो होतो. आता आपण नाश्ता वगैरे झालेला आहे. इथं बघा आपल्यासोबत कोण आले आहे. हे भाडीपाचे क्रिएटर आहे. आणि येस, भाटुबा भाडीपा विषय खोल. सर, तुम्हाला कसं वाटतं आनंदमध्ये येऊन? अरे एकदम छान वाटतंय. कालपासून आलोय. एकदमच मस्त. लोक पण छान, क्लायमेट पण छान आहे आणि जेवण पण मस्त मिळतंय. मी जेवण बघतो तर ते पण मला आवडलंय. सर, तुम्हाला असं आम्ही व्हॉलेंटियर आहे सर इथे. मी इथं ॲग्रिकल्चर कॉलेजमधलंच आहे. अच्छा. तर मी इथलं व्हॉलेंटियर्स आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? अरेंजमेंट्स वगैरे सगळे चांगले वाटले ना? एकदम छान. सगळे व्हॉलेंटियर्स पण एकदम आपलं काम चोख करतायत आणि सगळे एकदम फॅमिली सारखे वावरतायत. ते बघून बरं वाटलं. बढिया. हे आपल्यासोबत एक मॅम पण आलेली इथं. नमस्कार. भाटुबा आणि विषय खोलचे. हो का मित्रांनो, इथं फाउंडर पण आले आमचं आपल्यासोबत. यांचा बघा अटायर किती सुंदर आहे. मराठमोळी बाई आमची, कन्नडाची. तुम्हाला मराठी येते का? तुम्हाला मराठी येते? मी इंग्लिश मध्ये बोलतो. 90% येतं. समजतं सगळं. माझं व्याकरण कच्चं आहे. इथं आपल्या तेजस्विनी पण आहे. थँक्यू फॉर कमिंग टू आनंद. थँक्यू. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं होते भाडीपाच्या क्रिएटर्सला. आता तुम्ही बघा भाडीपाच्या मेन चेहऱ्याला. नमस्कार, मी सारंग साठे आणि आज आम्ही इथे आनंदवनमध्ये आलो आहे. आणि मला आपल्या भावाने सांगितलं की त्याचा व्लॉग आहे इथला. व्लॉगचं नाव काय आहे? ब्लॉग आनंदवन मित्र मेळावा आणि दिव्यांग मोरे चॅनल आहे तो. दिव्यांग मोरे चॅनलवर आनंदवन मित्र मेळावा हा व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा व्लॉग. कारण का मला स्वतःला सुद्धा आज माझं पहिल्यांदा आलोय मी. तू इथे शिकतोस? मी इथे शिकतो ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आणि तू व्लॉग कधीपासून बनवतो? व्लॉग मी 2 वर्ष झाली. अरे आम्ही पण व्लॉग बनवतोय, पण आता ह्याच्या व्लॉग मध्ये माझा व्लॉग आलेला बरोबर नाही दिसणार. नाही सर, तुमचे व्लॉग जास्त जण पाहिजे, आमचे कमी पाहिजे. मग आमच्या व्लॉग मध्ये आपण एक काम करूयात. मी माझ्या व्लॉग मध्ये तुला घेतो, मग त्याच्यात ना इकडे ऑडियन्स येईल. अरे कसं वाटतंय तुला? इथे व्लॉग चालू आहे सरचा. इकडे आणि दिव्यांगचा. तर मित्रांनो, आता आपण तिकडे नाश्त्यावरून आलो. तुम्ही बघितलं आपण त्यांना भाडीपावाल्यासोबत वगैरे भेटलो आणि आम्ही फोटोज पण काढले मस्त. आणि आपण ते अंधश्रद्धावाल्या सरसोबत पण काढले फोटो. त्यांना काही प्रश्न विचारले असं तसं. त्यांनी कॉन्ट्रोवर्सी होत होती पण आम्ही सोडून दिला. तर मित्रांनो, आता इथं बघा पुरी सिक्युरिटी वगैरे सगळी लागलेली आहे. इथे गाड्यांचा वगैरे काफा जमा झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही ते अंदर गाड्या जाणं बंद झालं आहे. आता फक्त आपण पैदल आणि त्यांना रिक्षाने सोडू शकतो त्यांना लोकांना. पियुष सांगताना तुम्हाला समोरचा. आज तुम्ही बघू शकता आज खूप जास्त लोक आले, दुरून आले, न्यायाधीश आले, गर्दी आहे. चिठ्ठी लागेल आम्हाला. गाड्यांना अंदर एंट्री नाही आहे आणि आमच्या मागे आज खूप त्रास आहे. हे खरं आहे. तर मित्रांनो, आता आपले इथं आले होते आपले सुप्रीम कोर्टचे जज गवई सर. तर त्यांचा तुम्ही काफिला बघू शकता. किती मोठा असा काफिला आलेला आहे बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकले असते इथं किती खतरनाक VIP लोकांचा एंट्री झालेली आहे. इथं पुरा आपला काफा खुललेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपले हे व्हेरी फेमस ॲक्टर अथर्व इंगडे आपल्यासोबत आलेले आहे. आता इथं सगळे चालू आहे. याच्यामध्ये आपले खूप फेमस ॲक्टर होणार आहे ना. आपण त्यांच्यामुळे मी बी फेमस होणार असं. जाम जेली खा, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट. जॅम जेली सगळे 60 रुपये. कोणी स्कॅम करत असेल तर घ्यायची नाही. जॅमवाली जेली घ्यायची, मिक्स फ्रूटवाली जेली नाही घ्यायची. मित्रांनो, तुमचं काम गावावाली घ्यायची, गावावाली. आता अजून बनणार आहे. तुम्ही या हॉर्टिकल्चर सेक्शन मध्ये यांना कॉन्टॅक्ट करा. अथर्व इंगडे. 60 रुपये ओनली 60 रुपये. ठीक आहे. इथं भगवान सर पर आलेला आहे. भगवान हमारे साथ है तो डरने की क्या बात है. जोडो भारत जोडो. इथे आपले ओरिजिनल व्हॉलेंटियर्स जे भारत जोडो योजनामध्ये होते त्यांनी सगळे आता आलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही. तेजस्विनी सगळ्यांचे फोटो काढता इथं बघू शकता तुम्ही. इथे हे सगळं चालू आहे. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण बँड लावतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण इथं बसलेलो व्हॉलंटियरचं काम करतो.
आपण इथं आपण जरी कार्यक्रम इथं 500 मीटर दूर चालू असला तरी आपण ते ऑनलाईन बघत आहोत. बघा मित्रांनो, दिगंतरला हाफ पॅन्ट घालून आता आपलं कामच तसं आहे मित्रांनो. कसं आहे, आपल्याला ते भाषण गिषण ऐकायला तेवढं चांगलं इकडे जवळ आणणं ते भाषण गिषण आहे आपल्याला ऐकायला तेवढं चांगलं वाटत नाही. म्हणून आपण हे ऑनलाईनच पाहतो. मस्त मजा येते ना. यांनी हे पहा का एवढ्या खतरनाक जागेवर येऊन यांनी लुडो खेळतात. लुडो देशाच्या भविष्याचे IAS लोक बनणार IAS बनणार आहे. तू पाहताय मी UPSC क्रॅक करणार 3 वर्ष. हा ते IPS मी IAS. ओके मित्रांनो, आता आपले जे गेस्ट आले होते ते आता वापस चाललेले आहे. बघू शकता तुम्ही तिकडे त्यांचा पुरा काफिला गेलेला आहे. बघू शकता हे होते आजचे गेस्ट आपले. आता उद्या मुख्यमंत्री साहेब वगैरे येणार आहे. मुख्यमंत्री साहेब खूप मोठे मोठे असे साहेब येणार आहे. तुम्ही बघा आता उद्याचे मग असं वाईट आहे. मित्रांनो, आता आम्ही बसलो होतो इथं टाइमपास करत. भार्गवीने काही इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो म्हणता, तर आपण ऐकू तिची गोष्ट. हाय गाईज, मी यांना कापूस कोंड्याची गोष्ट सांगणार आहे. सॉरी, आदर्शला मी कापूस कोंड्याची गोष्ट सांगणार आहे. आदर्श, तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? हो सांग ना. हो सांग ना. काय म्हणतो कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? सांग ना. तर सांग ना काय म्हणतो कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? 3 hours later. म्हणतो ना हो. तू हो म्हणतो काय कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? अगं सांग ना. सांग ना काय म्हणतो कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? तुम्ही त्याला म्हणतात कापूस कोंड्याची गोष्ट. मित्रांनो, आपले आता जर तुम्हाला अनसबस्क्राईब करू वाटला तर करून टाका. असं काय म्हणतो कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? हे पांचटगिरी आपल्याकडे चॅनल चालू गाईज, तुम्हाला बघायचं नसेल तर मी तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू शकतो. तर मित्रांनो, आता इथं झालाय रावणाचा एंट्री. काय म्हणते रावण भाऊ? काय नाही, एक नंबर. रावण भाऊ थोडी मिशी आली आहे. रावण इथं आलाय, पण मी ना WWE ची लंका ची लंका चालू मित्रांनो. कसं वाटलं तुम्हाला त्याला दाखवू, मला नको दाखवू. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. हे तर फुकटे लोक आले आहे जेवण करायला. फुकट इन्व्हिटेशन भेटलं आम्हाला. काय इन्व्हिटेशन आहे? कोणा इन्व्हिटेशन त्याला इन्व्हिटेशन म्हणता पाहिजे. तर मित्रांनो, ते आले आहे. मा खूप चांगला मित्र आहे या. हां, मा रूम पार्टनर आहे या. हां, तर आता आम्ही चाललो कुठेतरी चाललो. तुम्हाला सरप्राईज आहे, तुम्ही बघत राहा. मित्रांनो, आजच्या दिवसासाठी मी ओम जाधवला पप्पी देण्याची इच्छा होत आहे मला. ओम जाधवने एवढा चांगला काम करताय माझ्यासाठी. तर आपण समोर बघा का होणार आहे. आपण भेटायला चालू समीर चौगुलेसोबत भेटू का बोलते ते पाहू. एकदा शेअर्स भाऊ पण आपल्यासोबत. मागं आपले नयन भाऊ आहे. नयन, आपण भेटू बाई, खरंच भेटू. तर मित्रांनो, आपला इथं मिशन सक्सेसफुल झालं. आपण इथं समीर चौगुले सरला मिळवलं. मग तिथंच आपल्याला रचना मॅम पण मिळाली. ते यूट्यूबर आहे, खतरनाक 4-5 मिलियन सबस्क्रायबर. आपण त्यांच्यावर टिप्स घेतली इन्व्हेस्टमेंटची. तर मित्रांनो, आपण इथं आलेलो समीर चौगुले पाहताना खूप मजा येते आपल्याला. बघा तुम्ही. तुमच्या आईला काही तेलाच्या डब्यावर फुकट मिळाला की काय? काय उत्तर देत आहे तुम्ही? तर मित्रांनो, आता आम्ही आलो रूमवरून. आम्ही बसलो सध्या, कारण कार्यक्रम चालू व्हायचे. ते म्हणत की गेस्ट आल्यावर चालू करू. मित्रांच्या कामांना बघू आपण आता. बघा, आता इथे आपल्याला मातीचे जुळलेले खेळ, हे नृत्य खेळ काही म्हणू शकतो, ते आता बघायला मिळणार आहे. जसे की मलखम, बनेटी, लेझिम, कराटे जसे. आणि हे पूर्ण ANC चे मुलांचे आहे. आमच्या याच्यात काही योगदान नाही. आम्ही फक्त इथे ड्युटीवर आहोत. पण आता थोडं आम्ही रेस्टवर आहोत इथे 5-10 मिनिटासाठी. त्यानंतर बाकी 1-2 हफ्ते बढियापैकी प्रॅक्टिस केली आहे मित्रांनो. बघू आपण त्याचे प्रदर्शन कसं काय चालू आहे. तर ठीक आहे, चला पाहू आपण. आमच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. चला भेटूया समोर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे केलं. खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्यांची दादच या खेळाडूंचा आनंद द्विगुणित करेल. त्यांचा परफॉर्मन्स आणखी चांगला देण्यासाठी त्यांना परावृत्त करेल. सादर केला आमच्या महाविद्यालयाचा BSc थर्ड इयरचा विद्यार्थी. इकडे मुलांचा आणि तिकडे मुलींचा चालू आहे.
तुम्ही जर नवीन काही तर 1925 मध्ये दिलेल्या भांडुतोलांच्या ग्रंथात मल्लखांब खेळायचं वर्णन आहे आणि मल्लखांबाचे एकूण 30 प्रकार आहेत. कोरलेला मल्लखांब, बघा काय चालू आहे इथं. आग का खेळ भाई, आग का खेळ भाई, आग का खेळ. इकडे पण दाखवायचं. काय चालू आहे इथं? याही चालू आहे भाई इथं, याही चालू आहे. मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम बघितला का? एवढा जबरदस्त कार्यक्रम मी माझ्या जीवनात नाही पाहिला. याच्या पहिले पाहिलाय मला खाऊन, एवढा जबरदस्त मला खाऊन मी ना आज तर जीवनात नाही पाहिला. पियुष भाऊ तुम्हाला कसं वाटलं? आणि जे खास करून जे लहान लहान मुलांनी जे परफॉर्मन्स दिलाय खरंच असं वाटलं वरतीच होतं. वरती आम्ही रोज ते फ्लूट ऐकत होतो. आम्हाला रोज वाटत होतं का चालू आहे, का चालू आहे, का चालू आहे म्हणलं. पण हे पाहिल्यानंतर मला वाटलं वर्थ इट आहे भाई. जे बी केलं त्यांना वर्थ इट आहे. तुम्ही खरंच एक वेळ आनंद मला या व्हिडिओची क्लिप, सगळे व्हिडिओ क्लिप मी पहिलं टाकले आहे. आता पण जेवणाला जाणार, त्यानंतर कल्चरल कार्यक्रम आपल्या कॉलेजचा वगैरे कल्चरल आहे तो टाकून देईन मी. चला बाय गाइस. अपने कुछ ज्यादा अच्छा देखने मिल रहा है. यहाँ देखो हमारा हनुमान कुछ कर रहा है. बघितलं तुम्ही मित्रांनो. आता आपण इथं जेवण घेतलेलं आहे. दिवस रात्र सकाळ संध्याकाळ आपण जेवणच करतो मित्रांनो नुसता ब्लॉग मध्ये. आपल्या इकडे आपल्या कोट्टेश्वर जेवत आहे. आता आपण जेवण करू मस्त मस्त मसाला भात आहे आणि आपला कल्चरल इव्हेंट पाहू. ठीक आहे. आपले मुंजा भाऊ आले. मुंजा भाऊ गोपाल भाऊचे भाऊ आहे आणि वैष्णवीचं ताट पहा. अरे वैष्णवी एवढा मोठा कुठे घेऊन आली? वैष्णवी अकोल्याची पण भात खाते काय का? लोकांसाठी आणली मी. माझं नाहीये, लोकांना माहित आहे, माझं नाही आहे. यांना माहिती आहे आपल्याला नवीन गाणं माहितीच नाही. 50 साल पुराणं. तर मित्रांनो आता आपण आलो बॅक स्टेज मध्ये आपले सगळे आपले ॲग्रीवाले पोट्टे बघा. पांडे आहे इथं आपला पांडे, श्रेयस शेंडे, झांबरे बंधूचा मोबाईल देण्याबद्दल धन्यवाद. मोबाईल त्याने दिलेला आहे. इथं आपले प्रिय ज्युनियर्स आलेले आहे. इथं आपले दुसरे प्रिय ज्युनियर्स, इथं आपले मोठेवाले प्रिय ज्युनियर्स सगळे आलेले आहे. अरे इथं आपले 4थे 5वे प्रियवाले ज्युनियर्स आलेले आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप आपली यांची तयारी चालू आहे. कृपाबाई आली आहे इथं. यांनी खूप असा बॅक स्टेज तुम्हाला बघायला नाही मिळणार मित्रांनो. आदर्श पांडे फुल चमकून गेलेला आहे तुम्ही बघू शकता. आता यांच्या परफॉर्मन्सची काही क्लिप्स मी टाकून देणार, तुम्ही फक्त बघत राहा समोरचा.
मित्रांनो आपण इथं आलेलो आपले कार्यक्रम चालू आहे मित्र लोग आहे प्रेम भाई आती अपने साथ इधर सब अपने पीयूष भाई वगैरह तो अभी अपन अपना परफॉर्मेंस वगैरह चालू है देख सकते हैं आप परफॉर्मेंस चालू है तो अब अपने कॉलेज का जब वीडियो रहेगा अपन डाल देंगे उसके पहले फोटो डाले देखे ना अपन तो तर मित्रांनो इथं आपले परफॉर्मन्स सगळे संपलेले आहे आता इथून सगळे लोक निघत आहे आपला परफॉर्मन्स खूप जबरदस्त झाला आहे इथे गौरी आहे माझ्यासोबत तुला सांग परफॉर्मन्स कसा वाटला तुमचा मी कसं सांगणार आता ऑडियन्सच्या टाळ्याच बोलत होता आमचा अरे टाळ्या श्रेयस शेंडे मेन परफॉर्मर ऑफ द इयर तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय एवढा मोठा स्टेज मिळाला परफॉर्म करायसाठी आणि एवढे लेजेंडरी लोक आमच्या समोर बसले त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि समोर पण करू नक्कीच बघत राहा स्टँडिंग ओवेशन मित्रांनो स्टँडिंग ओवेशन उद्या आपल्या कॉलेजमध्ये कृष्ण येणार आहे तू उद्याचा पण ब्लॉग पहा आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय